Namaskar. LMS Exploring ICT Tools for Developing Proficiency in Teaching Learning, a faculty program for faculty development organized by Internal Quality Assurance Cell IQAC of Government College of Art and Science औरंगाबाद. मी अजय कुमार गांधी आपलं सर्वांचं या 5व्या दिवशीच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत करतो. काल आपण टीचिंग लर्निंग प्रोसेससाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म गुगल क्लासरूम याचा बराचसा भाग शिकलो. आज आपण त्याचा उर्वरित भाग म्हणजेच गुगल क्लासरूममधील क्लासवर्क सेक्शनमधील उर्वरित भाग तसंच ग्रेडिंग यांविषयी शिकणार आहोत. तर आपण त्या भागाकडे वळूयात. मधील सर्व स्टेप्स घेऊन मी आता या पेजपर्यंत पोहोचलो आहे. तुम्हाला एंटर कसं करायचं गुगल क्लासरूममध्ये, त्यापैकी क्लासवर्कमध्ये कसं यायचं हे माहिती आहे. काल आपण पैकी असाइनमेंट क्रिएट करत असताना असाइनमेंटमध्ये आपण काय काय करू शकतो हे सगळं बघितलं आहे. तुम्ही एकदा पुन्हा मागचा व्हिडिओ बघून ते समजून घेऊ शकता. तर या क्रिएटमध्ये आणखी आपण काय करू शकतो, तर या भागामध्ये आपण क्विज असाइनमेंट टाकू शकतो. या असाइनमेंट्समध्ये आपण जनरली त्यांना डू इट युअर सेल्फ हे करून बघा असं प्रकारचं देतो. थेरॉटिकल पेक्षा मोर अबाउट प्रॅक्टिकल गोष्टी करण्यासाठी देऊ शकतो. पण यामध्ये क्विज असाइनमेंटमध्ये आपण त्यांना क्वेश्चन्स आणि आन्सर स्वरूपामध्ये काही टास्क देऊ शकतो करायला. तर ते आपण क्लिक करून बघू की ते ओपन कसं होतं आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली असाइनमेंटपेक्षा वेगळं काय येतं आहे. ओके, आपण ते क्लिक केल्यानंतर असं काही गुगल फॉर्मवरती आपण इथून क्रिएटमधून असं काही सिलेक्ट केलेलं नव्हतं, बट ऑटोमॅटिकली गुगल फॉर्मचा हा भाग उघडला आहे. म्हणजे याचा अर्थ क्विज असाइनमेंटमध्ये आपण शेवटी गुगल फॉर्ममध्येच क्विज बनवणार आहोत. याचाच अर्थ आपण जो गुगल फॉर्म शिकलो होतो तो ह्याच गोष्टीसाठी शिकलो होतो की आपल्याला गुगल क्लासरूममध्ये तो क्विज बनवण्यासाठी वापरायचा आहे. आणि आता आपल्याला इथे लिंक वगैरे शेअर करण्याची आवश्यकता नाही आपल्या विद्यार्थ्यांबरोबर, की बाहेर कुठेतरी गुगल फॉर्ममध्ये काम करायचं, त्याची लिंक घ्यायची आणि विद्यार्थ्यांना द्यायची. तर याच ठिकाणी आपण ती लिंक आपल्याला ऑटोमॅटिक येते आणि ती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचते. लिंक येत नाही तर डिरेक्टली ती पोस्टच होते क्विज स्वरूपामध्ये. तर या ठिकाणी तुम्ही टायटल देऊ शकता. तुमचं काही जे टायटल असेल त्या दिवशीचं असेल. सपोज डे 2 ॲक्टिव्हिटी असेल, ही डे 2 ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू सम ॲटॉमिक स्ट्रक्चर पार्ट असेल, ॲटॉमिक स्ट्रक्चर असं काहीतरी नाव देऊ शकता. या क्विजमध्ये तुम्ही काय इन्स्ट्रक्शन्स फॉलो कराव्यात ते सांगू शकता की यू सपोज टू आन्सर these questions, make notes of the things also, like you can write rough work also for the thing. अशा इन्स्ट्रक्शन्स तुम्ही लिहू शकता. डोंट यूज कॅल्क्युलेटर, शो मी हाव यू यूज्ड लॉगॅरिथमिक टेबल, अशा इन्स्ट्रक्शन्स तुम्ही देऊ शकाल. तर आणि याप्रमाणे ऑटोमॅटिकली गुगल ब्लँक क्विज ओपन होत आहे. तर ब्लँक क्विजमध्ये आपण लॉंग आन्सर्स क्वेश्चन नक्की वापरू शकतो, विचारू शकतो, आपल्याला माहिती आहे. पण आपण याच्यातून आणखी बऱ्याचशा गोष्टी टाकू शकतो. गुगल डॉक आणि एखादा गुगल शीट. सपोज मला ह्या क्विजमध्ये त्यांना एक क्वेश्चन विचारायचा होता की तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा ह्या सगळ्या गोष्टींचं. तर मी त्याला सांगू शकतो की बॉक्स वगैरे बनवण्याची आवश्यकता नाही आहे. मी एक्सेल शीट देतो, ते एक्सेल शीटमध्ये तू फक्त फिलिंग द ब्लँक्स त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी कर. आणि मग त्याच्यामध्ये ते प्रिन्सिपल आहेत, केमिस्ट्रीच्या लोकांना फिजिक्सच्या लोकांना हे समजेल की अबाव प्रिन्सिपल आणि इतर जे प्रिन्सिपल आहेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्याचे ते तू तिथे नोट डाऊन करू शकतोस की कोणतं झालं आहे इथे फॉलो आणि कोणतं नाही. ते याप्रमाणे शीट्स वापरू शकतो. स्लाईड्समध्ये प्रेझेंट करायला सांगू शकतो आपण त्याला की जसं आपण वर्गामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतो तसं त्याला सांगू शकतो की या कॉन्सेप्टवरती याच गुगल फॉर्ममध्ये तो क्वेश्चन असू शकतो किंवा वेगळा फ्रेम करा की या टॉपिक आहे कोरोना अँड नेचर, तर या प्रकारे तो प्रेझेंटेशन बनव असंही होऊ शकतं. किंवा आपण जसं पोस्टर प्रेझेंटेशन करतो त्याप्रमाणे त्याला एखादा आपण पोस्टरही ड्रॉ करायला सांगू शकतो की तुला या कॉन्सेप्टवरती जे असं एखादा स्लोगन काइंड ऑफ किंवा एक मेसेज देणारं जर
पिक्चर बनवता येत असेल तर या प्रकारच्या क्विज काइंड ऑफ आपण देऊ शकतो. आणि तो क्विज मग आपल्या क्लासमध्ये आपण सगळ्यांना मार्क्स देऊन आपण तो क्विज ऑर्गनाईज ऑनलाईन केला. त्यासाठी मोठे कार्डबोर्ड वापरण्याची आवश्यकता नाही आहे, मोठे त्यांना हेही लावण्याची आवश्यकता नाही आहे, स्टँड्स वगैरे. तर आपण इथल्या इथंच ते सगळ्यांशी एकमेकांशी शेअर करू शकतो. तर क्विजेस मध्ये याच्यामध्ये क्विजेस आणि इतरही ठिकाणी पण याला क्विजचं स्वरूप येतं. ह्याचं ग्रेडिंग त्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं. ही क्विज आहे अदर दॅन रेग्युलर अकॅडमिक. इट कॅन बी ट्रीटेड ॲज समथिंग एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू सब्जेक्ट, मे बी इंटरडिसिप्लिनरी. तर याप्रमाणे आपण ह्यांचा वापर करून क्विजमध्ये जाऊ शकतो. बट प्युअरली आपल्या सब्जेक्टचा जर फक्त आपल्याला क्विज घ्यायचा असेल तर आपण तो इथे ऑर्गनाईज करू शकतो. तर आपण या ब्लँक क्विजवरती म्हणजेच गुगल फॉर्मवरती क्लिक करू. हा ब्लँक क्विजचं नाव बदलेल आपण गुगल फॉर्ममध्ये गेल्यानंतर. आपण तिथे ते बनवून त्याला हवं ते नाव देऊ शकतो की क्विज ऑन दिस टॉपिक, दॅट टॉपिक वगैरे. आणि हा पूर्ण गुगल फॉर्म तुम्हाला कसा सेट करायचा आहे हे तुम्हाला आता चांगलं माहिती आहे की त्याला सेक्शन्स कसे बनवायचे आणि ते सगळं. त्या सगळ्या जसं तुम्ही मोबाईलवरती एखादा गुगल फॉर्म पाठवला आहे किंवा आत्तापर्यंत बनवले त्याचे जसे सेक्शन्स बनवलेत वन आफ्टर अदर तो जातो. आणि क्विजेस स्मार्ट लर्न मोअरमधून तुम्ही इथून हे जे पॉपअप ओपन झालं होतं आता लर्न मोअरचं, तिथून तुम्ही ह्या क्विजच्या बाबतीत काय आत्ता अपडेट होत आहेत अगदी तुम्ही दोन तीन दिवसात जरी बघितलं ह्या दिवसांमध्ये तर एक अपडेट येते. तुम्ही गुगल जीमेल अकाउंट बघितलं असेल तर आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे एक आत्ता कालच अपडेट आली त्याच्यावरती. मला माझ्या अकाउंटवरती आली जीमेलच्या, तुम्ही तुमच्या अकाउंटवरती शोधू शकता. आपण झूम सारखंच त्या जीमेल अकाउंटचा वापर डिरेक्टली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी करू शकतो. तर खूप फास्ट अपडेट्स येत आहेत. टेक्नॉलॉजीचा जो स्पीड होता काही म्हणजे काही दिवसांपूर्वी तो ह्या काही दिवसांमध्ये काही फोल्डने वाढला आहे बहुतेक ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोना इंड्युस्ड सिच्युएशनमुळे. तर याप्रमाणे इथे तुम्हाला ॲड ऑन दिसत नाही आहे. तर आता ते पहिलं ॲड ऑन ॲड करून तुम्हाला इथे ॲड ऑनचं टॅग आणू शकता तुम्ही. तर मला असं वाटतं हेही तुम्हाला आता चांगल्या प्रकारे येत आहे. तर हाच गुगल फॉर्म तुमचा ईमेल ॲड्रेस असल्यामुळे ह्याचेच ॲड ऑन्स तुम्हाला ऑलरेडी बिल्ट असतील तर ते मिळाले असते. म्हणून मी इन्सिस्ट करत होतो की आपण पहिल्या दिवशी जे जीमेल अकाउंट बनवले त्याच जीमेल अकाउंटचा वापर आपण मुलांशी ईमेल थ्रू कम्युनिकेशन करण्यासाठी वापरू. त्याचवरती गुगल फॉर्म वापरू. त्याचवेळी आपण सगळे ॲडॉन्स त्याच्यावर घेतलेले असतील. आणि आज गुगल क्लासरूममध्ये आपण जर त्याच अकाउंटनिशी आला असाल तर तुम्हाला इथं तुम्ही जर ॲडॉन्स घेतले असतील पहिले आणि सगळ्या सेटिंग्स गुगल फॉर्ममध्ये व्यवस्थित करून ठेवलेल्या असतील तर आता तुम्हाला त्या फक्त वापरायच्या होत्या. म्हणजे आपण प्रत्येक दिवसाचं काम सोपं करत आलो होतो. म्हणून मी इन्सिस्ट करत होतो की जे ईमेल ॲड्रेस तुम्ही पहिला बनवला होता पहिल्या दिवशी तो आपण कॉन्फिगर करत आपल्या सोयीनुसार कस्टमाइज करत गुगल क्लासरूमपर्यंत येणार होतो. तर याप्रमाणे आपण त्याला ऑर्गनाईज करू शकतो. यामध्ये कोणताही पार्ट आपण म्हणजे टाकलेला नाही आत्ताशी. तर तुम्हाला लॉन्च करायचं त्याप्रमाणे सांगून तुम्ही ह्याला तुमच्या टेस्टनुसार कस्टमाइज फॉर्ममध्ये तो शॉर्टलिस्ट करू शकता. याप्रमाणे तुम्ही खाली जाल आणि एज्युकेशन्समध्ये बघा अकॅडमिक रिसोर्समध्ये चेक करा. बऱ्याचदा दिसत नाही, कधी अपडेटमध्ये येऊ नये. फॉर्म शेड्यूलर तुम्ही वापरू शकता. फॉर्म मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही शेड्यूल करून ठेवू शकता 15 दिवसांचं की हा फॉर्म कधी रिलीज होईल विद्यार्थ्याला. ती पोस्ट कधी रिलीज होईल हे तर आपल्याला आत्ता येणारच आहे. ही पोस्ट आपण इथून असाईन करणारच आहोत. पण सेपरेट फॉर्म जरी असेल तो एकच फॉर्म आहे, तो हा गुगल क्लासरूमशी रिलेटेड नाही आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म शेड्यूल करू शकता की जरी मी आज बनवलं असेल तरी मला फीडबॅक कलेक्शन ॲक्टिव्हिटी जी असेल ती 17 तारखेपासून सुरू करायची, आजपासून 10 दिवसांनी किंवा 9 दिवसांनी. तर त्यावेळेस तुम्ही शेड्यूल करू शकता, ते ऑटोमॅटिकली होईल. म्हणजे तुम्ही व्हॅकेशनवर जाण्या अगोदरही बरीचशी कामं सेट करून ठेवू शकता. याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. टीचर्स ॲडमिन्स टूल्स जे आहेत तर त्यामध्ये बघू आपण. एखादं टूल आपण फक्त घेण्याचा प्रयत्न करू आणि फास्ट पुढे जाऊ. एखादं टूल जी फॉर्म स्निपेट्स पेपर स्कोअर घेऊ आपण. आपल्याला एखाद्या पेपर चेक करण्याचं काम होऊन जाईल. हे घेऊन ठेवू, आपण ते शिकणार नाही. मात्र आपल्याला फोकस गुगल क्लासरूममधला गुगल फॉर्मचा वापर कसा करायचा हे नाही तर गुगल फॉर्म वापरून क्विज घ्यायचं आहे आपल्याला, एवढंच. मी त्याच्यावर क्लिक करतो आणि नेहमीची प्रोसेस आणि याला अलाउ. ओके, थोडासा वेळ घेऊ शकता. ओके, नेक्स्ट. आणि आता तुम्ही मागे जाऊन इथे अनइन्स्टॉल करू नका, ते कधी चुकून अनइन्स्टॉलवरती टॅप होऊन जातं पुन्हा. याप्रमाणे तुम्ही गुगल क्लासरूमच्या ॲडव्हान्समध्ये पोहोचाल.
इथून मागे जावं लागेल आपल्याला. इथे थोडासा वेळ लागेल, रिफ्रेश होईल तर येईल ते. ओके, ॲड ऑन आता पहिले ॲड केल्यानंतर ऑटोमॅटिकली हे टॅब ओपन झालं. इथे ह्याच्यावरती क्लिक करा, पेपर स्कोरर दिसतंय तुम्हाला. पेपर स्कोरर ऑन करायचं, ते वापरायचं, ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता तुम्हाला एक्सप्लोर कसं करायचं याच्यातलं आणि आपल्या फॉर्मला ते कसं अटॅच करायचं आणि आपल्या फॉर्मला ते कसं ब्लेंड करायचं ते तुम्हाला माहिती कुठे एक्झॅक्टली करू शकता तुम्ही ते. त्याचप्रमाणे दुसरे ॲड ऑन्स तुम्ही घ्या, ते तुम्हाला याच ठिकाणी दिसतील. याच लिस्टमध्ये अपडेट करत राहा आणि अपडेट करत राहा नेहमी. जसं मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी लर्न मोर आला होता, त्याच्यातून शिका स्वतःहून की तुम्ही अजून काय तुमच्या सब्जेक्टसाठी ॲड करू शकता. याप्रमाणे क्विज पण आपण गुगल क्लासरूममध्येच हे करू शकतो. बाहेर येण्याची आवश्यकता नाही क्लासरूममधून, तर सगळं काही तिथेच होतं आहे. लिंक शेअर करण्याची आवश्यकता नाही, इकडे तिकडे कुठेच नाही. जो प्लॅटफॉर्म क्लासवर्कचा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना असाइनमेंट देण्याचा, त्याच ठिकाणी सगळं होतं आहे. दुसरीकडे कुठे कॉमेंट सेक्शनमध्ये लिंक टाकायची नाही, कॉमेंट सेक्शनमध्ये क्लासरूमचा कोड टाकायचा नाही, काहीच नाही. हे फक्त आपण आपल्या सोयीसाठी ते केलं होतं की एकाच वेळी सगळ्यांना एकमेकांच्या कम्युनिकेशन थ्रू विद्यार्थी होता येईल, ग्रेडिंगसाठी काहीतरी डाटा अवेलेबल राहील म्हणून. बट ॲज अ टीचर तुम्ही ज्यावेळेस हे प्लॅटफॉर्म तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर वापरता, कॉमेंट सेक्शन हा फक्त आणि फक्त काहीतरी कॉमेंट करण्यासाठी आहे, ना स्टडी मटेरियल देण्यासाठी आहे, ना स्टडी मटेरियल असाइनमेंट्स किंवा स्टडी झाल्यानंतर क्वेश्चन आन्सर शीट्स सबमिट करण्यासाठी, ना असाइनमेंट सबमिट करण्यासाठी आहे. तर आपण ते बघूच की असाइनमेंट विद्यार्थी कसं आणि कुठून सबमिट करू शकतो. तर याप्रमाणे क्विज टाकू शकतो. तर क्विजमध्येही मला असं वाटतं मी हे पॉईंट्स तुम्हाला सांगितले. तुम्ही ॲडही करू शकता फाईल क्विजच्या. यूट्यूबमध्येही एखादा यूट्यूब व्हिडिओ असेल, हा यूट्यूब व्हिडिओ बघून तुम्हाला आतमध्ये एखादा क्वेश्चन त्या व्यक्तीला विचारायचा असेल तर असं होऊ शकतं की त्या व्यक्तीने यूट्यूब अगोदरच बघून ठेवला. याप्रमाणे हा आपण भाग करू शकतो. ह्यालाही तुम्ही असाईन करू शकता, या तुम्हाला कसा असाईन करायचा आहे माहिती शेड्यूल करू शकता किंवा ड्राफ्टमध्ये सेव्ह करून ठेवू द्या. तुम्हाला ते त्यावेळी सुचलं होतं, तुम्ही ते सेव्ह करून ठेवलं, तुम्हाला ते आता नजीकच्या भविष्यात कधी शेड्यूल नाही करायचं आहे, फक्त सेव्ह करा ड्राफ्टमध्ये. ते ऑलरेडी गुगल ड्राईव्हमध्ये जाईल किंवा याच्या ड्राफ्टमध्ये तुम्हाला दिसेल आणि गुगल ड्राईव्हमध्ये असेल असं. तर आपण ह्याला ओके. आणखी याच्यामध्ये काय असेल, हे ड्राफ्टमध्ये ऑटोमॅटिकली आले बघा, कारण मी कट केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली येतच D2 ॲटॉमिक स्ट्रक्चरचं. याच्यानंतर क्वेश्चन्सलाही सेम बऱ्यापैकी. काय तर शॉर्ट आपले ऑप्शन्स बघून घेऊ, शॉर्ट आन्सर आणि मल्टिपल चॉईस. यामध्ये खूपच लिमिटेड आहे, कारण त्यांना माहिती, त्यांनी गुगल फॉर्म तुम्हाला हँडी दिलेला आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त पर्याय हवे असतील, चेकबॉक्स, चेक स्क्रीड, लिनियर स्केल. लिनियर स्केल ही गोष्ट फक्त फीडबॅकमध्ये असते. आपण तो लिनियर स्केल म्हणजे 1, 2, 3, 4 पैकी पर्याय कोणता यासाठी वापरू शकत नाही. लिनियर स्केलचा वापर फक्त फीडबॅक रेट करण्यासाठी. जसं की एखादी सर्व्हिस तुम्ही वापरली असेल, जसं की ओला सर्व्हिस तुम्ही वापरली आहे, तर ओला सर्व्हिस वापरल्यानंतर तुमचा एकूण अनुभव कसा होता त्या गोष्टीचा, तर त्याला तुम्ही रेट करता की माझा 1 म्हणजे पुअर होता, 4 म्हणजे ग्रेट होता एक्सपिरियन्स. तर त्याच्यासाठी तो 1, 2, 3, 4 हे पर्यायी नाही होऊ शकत. चेक बॉक्सेस, चेक ग्रिड्स जे असतात ते तुम्ही असं नाही होऊ शकत विच क्लास यू बिलॉंग्स टू. तर BA FY BA SY BA TY एका कॉलममध्ये आणि 1, 2, 3 दुसऱ्या कॉलममध्ये, म्हणजे BA BSc एका कॉलममध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये 1, 2, 3. ते करू नका, कारण त्यानुसार तुम्हाला ज्या प्रकारात ग्राफिकल रिप्रेझेंटेशन रिझल्टमध्ये त्याचं हवं होतं, रिस्पॉन्समध्ये हवं होतं डॉक्युमेंटेशनसाठी, त्यामध्ये मिळणार नाही. तुमचं काम त्यावेळी होईल, तुम्हाला एक व्हरायटी ऑफ क्वेश्चन कळेल तिथे, कसं गुगल फॉर्मचा एक आस्पेक्ट कळेल कसा करायचा असतो, बट त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही, ॲनालिसिस तुम्हाला व्यवस्थित करता येणार नाही. तर प्रत्येक गोष्टीसाठी एक फिक्स आहे. तुम्हाला जर विद्यार्थ्याकडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना त्याचं हे मागवायचं असेल, वर्ग मागवायचा असेल, तर त्याला तुम्ही ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये टाकून द्या. ड्रॉपडाऊन मेन्यूतून तो एक शिकेल किंवा MCQमध्ये फॉर्मॅटमध्ये टाका, तो कोणता तरी पर्टिक्युलर एक MCQ निवडेल. पण ड्रॉपडाऊनमधून का टाकायचं, जर क्लासेस आपल्याकडे 22 डिपार्टमेंट असतील आणि किंवा आपल्याकडे लांबलचक एक लिस्ट आहे, अगदी BA BSc BCA BCom आणि ह्यांचे बरेचसे वर्ग आहेत 11 पासून किंवा FY पासून MS MA MCom MSc पर्यंत, तर ती MCQमध्ये लिस्ट खूप मोठी होईल. तुम्ही ती ड्रॉपडाऊनमध्ये टाकून कॉन्सन्ट्रेट ठेवू शकता. ड्रॉपडाऊन कसं असतं, टॅप केलं तर ओपन होते ती जागा, नाहीतर ती तशीच छोट्या जागेत राहते. याप्रमाणे ते रबरप्रमाणे असते, ती आहे त्या नॉर्मल सिच्युएशनला जर आपण स्ट्रेच केलं त्याला तर ते एक्सटेंड होतं. तर त्या ड्रॉपडाऊन मेन्यूचा वापर तसा करू शकता. याप्रमाणे आहे. ओके.
याप्रमाणे आपण आता क्वेश्चन्स सेट करायला घेऊ शकतो. यामध्ये तुम्ही बघता की फक्त 2च ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला क्वेश्चनच सेट करायचे होते तर तुम्ही इथे गुगल फॉर्म वापरू शकला असतात. पण असं करू शकता तुम्ही की मल्टिपल चॉईस घ्यायची, 2-4 प्रश्न टाकून द्यायचे आणि लॉंग आन्सर्स क्वेश्चन्स टाकायचे बरेचसे. जसं की तुम्ही एखादा एसी इथे मागून ठेवू शकता, राईट अँड एसी ऑन इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी, राईट एसे किंवा राईट शॉर्ट पॅरेग्राफ ऑन इंडियन इकॉनॉमी किंवा काही लॉकडाऊन पिरियड असं काहीतरी टाकू शकता. तर ते प्रश्नांना हे बरं पडेल. किंवा लॉंग आन्सरमध्ये तुम्ही एखादा हे विचारू शकता, थिअरम विचारू शकता की प्रूव्ह दिस थिअरम आणि राईट प्रूफ फॉर द थिअरम असं विचारू शकता. फिजिक्समध्येही तुम्ही ते विचारू शकता किंवा केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स असतात तर त्यासाठी तुम्ही लॉंग आन्सर्समध्ये विचारू शकता, प्रोव्हायडेड तुम्हाला ह्याच्यामध्ये टाईप करत असताना त्या थिअरममध्ये असलेले जे मॅथमॅटिकल सिम्बल्स आहेत, इंटिग्रेशन साईन वगैरे वगैरे, तर ते तुम्हाला म्हणजे इथे विद्यार्थ्यांना वापरता येतील का, किंवा मग सरळ फक्त असाइनमेंट टाकून विद्यार्थ्यांना ठरवू द्या की त्यांना ते पेपरवरती लिहून फोटो काढून PDF कन्वर्ट करून तुम्हाला द्यायचं आहे, ही लिंक तुम्हाला द्यायची आहे, ते विद्यार्थी ठरवतील. पण तुमचा क्वेश्चन त्या प्रकारे असू शकतो, शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर. तर शॉर्ट आन्सर टाकत असताना शक्यतो तुम्हाला इंग्लिशचे प्रश्न टाकता येतील. एक्सप्लेन द रोल ऑफ दिस इन दिस असं तुम्ही करू शकता. याप्रमाणे क्वेश्चन्स तुम्ही फ्रेम करू शकता. तुम्हाला खूप स्कोप आहे तुम्हाला स्कोप आहे प्रश्न टाकण्याचा, बट लिमिटेशन या 2 टाईपचंच आहे. तर गुगल फॉर्म नेहमी परवडतो क्वेश्चन्स करून ठेवण्यासाठी, बट याचा एक वेगळा उपयोग असा की तुम्ही एसे मागवू शकता. यामध्ये तुम्ही देऊ शकता ह्या म्हणजे गुगल ड्राईव्ह किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ देऊ शकता आणि त्या व्हिडिओ म्यूट करू शकता आणि तो व्हिडिओ तुम्ही त्यांना दाखवून ह्या व्हिडिओमध्ये 10 वाक्य लिहायची त्या व्हिडिओवरती असं करू शकता. एखादा PDF देऊ शकता आणि ते 50 ओळींचं असेल तर राईट समरी ऑन दिस करू शकता. एखादी लिंक देऊ शकता, त्या लिंकवरून तुम्हाला एक ब्रीफिंग मेसेज तयार करायचा आहे की ह्या लिंकमध्ये किंवा रिव्ह्यू करायचा, त्या लिंकवरती एक रिसर्च पेपर असेल आणि त्याला रिव्ह्यू प्रोव्हाइड करायचा. तर तुम्ही रिव्ह्यू त्या लिंक देऊन ठेवता आणि त्या लिंकवरती असलेल्या रिसर्च पेपरचाच रिव्ह्यू तुम्ही त्याला शॉर्ट आन्सरमध्ये मागवताय. 10-15 ओळींमध्ये काय येईल तो, याप्रमाणे उपयोग. आणि गुगल ड्राईव्हमध्ये तुमचंच काहीतरी स्वतःचं वर्क असेल तर तुम्ही ते देऊ शकता. जसं की एखादं कथानक असेल आणि त्या कथानकाला तुम्हाला म्हणजे तुम्ही असं लिहिलं आहे पण त्याच्यात पात्र स्वरूपात लिहायचं आहे की अजय आणि मग 2 टिंब दिसतात म्हणजे अजय म्हणाला, म्हणजे जे एक गोष्ट स्वरूपात लिहिलं होतं ते तुम्हाला ड्रामा स्वरूपात लिहायचं आहे. तर याप्रमाणे तुम्ही यांचा सगळ्यांचा वापर करू शकता क्वेश्चन्सचा. ठीक आहे, याप्रमाणे क्वेश्चन्सचा टॅबचा वापर करू शकता. त्यानंतर मटेरियल, इथे मात्र खूप स्कोप आहे तुम्हाला. तुम्ही विद्यार्थ्यांना भरभरून वाचण्यासाठी देऊ शकता गोष्टी, अगदी अवांतर वाचण्याच्या गोष्टी तुम्ही त्यांना देऊ शकता. तर ह्यामध्ये काय करायचं, टायटल द्या, युअर समर वेकेशन फीड किंवा ह्या तुझ्या समर वेकेशनमधल्या गोष्टींसाठीचं फीड आहे. ही पोस्ट तुम्ही अगोदरच टाकून देऊ शकता. तुम्हाला माहिती विद्यार्थी 15 दिवसांनी किंवा महिनाभराने वर्गात येणार आहे, क्लास जॉईन करणार आहे. तुम्ही क्लास आज सुरू करून त्या विद्यार्थ्याला आजच हे मटेरियल देऊन टाकू शकता, अवांतर वाचण्यासाठीचं म्हणून पण आणि आपल्या अभ्यासाचं म्हणूनही. तर यासाठी काय करायचं, तर यासाठी तुम्ही एक तर क्रिएट करू शकता जे अवांतर वाचन असेल त्या काही गोष्टी असतील त्या, किंवा ॲड करा. ॲड करणं सोपं आहे, तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतील. जसं डेस्कटॉपवरती तुमच्याकडे बरंचसं रिडिंग मटेरियल आहे, तुमच्याकडे रेफरन्स बुक सॉफ्ट कॉपीमध्ये आहेत, तर तुम्ही त्याच्यात ते देऊ शकता. जसं की आपण बघूया की मला रेफरन्सेस केमिस्ट्रीतले माहिती आहेत, ओके, हे अवांतर वाचनासाठीचे पु ल देशपांडेंचं एक पुस्तक आहे, ते आपण त्यांना विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी देऊ शकतो. एक मिनिट, मी इथेच आणखी आणि एकच ॲड केल्यानंतर थांबू नका, एकदमच सगळं एकखट्टी ॲड करू शकता तुम्ही. तर ॲड मोर फाईलवरती क्लिक करा आणि आपण मागे जाऊ. ओके, याप्रमाणे हे अवांतर वाचनाची पुस्तक आहेत सगळी. एक मिनिट, केमिस्ट्रीत जाऊ आपण. ओके, आणि केमिस्ट्रीमध्ये मग तुम्हाला एवढे सगळे बुक्स तिथे आहेत, त्यापैकी तुम्ही
कॅटेगराईज केलेले असतात, ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा तुम्ही तुमच्या सब्जेक्टनुसार. तर मला माहिती आहे आता हा जो आपला टॉपिक आहे मला ह्या वर्षात इनऑर्गॅनिक शिकवायचं आहे किंवा ऑर्गॅनिक शिकवायचं असेल तर मी ऑर्गॅनिक्सच्या बुक्समध्ये जाऊन पुन्हा त्याच्यात सब कॅटेगरीमध्ये मला माहिती की रिॲक्शन मेकॅनिझम या प्रकारे तुम्ही तिकडलं ऑर्गनाईज ठेवलं तर तुम्हाला पटकन गोष्टी सापडून, जसं की हे रिॲक्शन मला आता विद्यार्थ्यांना ह्या वर्षी शिकवायची तर ती मी ॲड करू शकतो. तर याप्रमाणे आपण मटेरियल ॲड करू शकतो. हे तुम्हाला दोन गोष्टी चांगल्या कळाल्या असतील. तर याचप्रमाणे शेअर ड्राईव्ह असेल, तुम्ही तुमच्या एखाद्या टीचरचा ड्राईव्ह शेअर केलेला असेल तर शेअर ड्राईव्ह किंवा तुम्ही तुमच्याच गुगल अकाउंटवरचा दुसरा ड्राईव्ह, असं की आता हे अवांतर वाचनाचं माझं ह्या अकाउंटवर असेलच असं काही नाही आहे किंवा ह्याच्याकडे माझ्याकडे असेलच असं नाही. माझ्या ड्राईव्हकडे ही गोष्ट ही ड्राईव्हवरची नाही आहे, ही माझ्या डेस्कटॉपवरची पण उदाहरण ही मी दुसऱ्याकडून माझ्या दुसऱ्या अकाउंटवरच्या ड्राईव्हवरती असेल ते तो पार्ट तुम्ही तिकडून शेअर ड्राईव्हमधून घेऊ शकतो. याप्रमाणे तुम्ही करू शकता. रिसेंटमध्ये ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला इथून सर्च करून मिळून जातील. जसं की मी आत्ता ह्या नोट्स तयार केलेल्या होत्या आत्ताच्या, किंवा मी आत्ता ह्या अपलोड विद्यार्थ्यांसाठी वापरण्यासाठी केलं होतं तर तोही पार्ट मी वापरू शकतो. म्हणजेच तुम्ही जितकं सोपं होईल काम तितकं करू शकता. याप्रमाणे मी इथलं ॲड करून दाखवलं नाही ते आता, म्हणजे मी डिरेक्टली हे क्लिक केल्यामुळे गेलं इथला पार्ट आहे, पण तो फक्त इन्सर्ट करायचा राहिला होता. इन्सर्ट केला तर तुम्हाला इथे तो दिसला असता. ओके, त्याप्रमाणे आपण स्वतःच्या बनवलेल्या नोट्स असतील गुगल ड्राईव्हमध्ये ठेवलेल्या, स्वतःच्या नाव इन्स्टंट नोट्स बनवून देऊ शकता तुम्ही. किंवा आता नव्हतं या टॉपिकवरती काही तर तुम्ही थोडंफार बनवायला घेतलं ते आणि टाकून दिलं. हे ऑलरेडी प्रिपेअर्ड असेल, वर्षानुवर्षाचं मटेरियल आपल्याकडे कधी असू शकतं तर ते तुम्ही टाकू शकता. याप्रमाणे तुम्ही मटेरियल्समध्ये मात्र विद्यार्थ्यांना ही पोस्ट तुम्हाला जितक्या लवकर देऊन टाकता येईल तितकं बरंच असतं. फक्त विद्यार्थ्यांना तो आपल्याला रिमाइंड करावं लागेल किंवा तितकं कॉग्निझन्स घ्यायला सांगावं लागेल. हे मटेरियल मात्र जास्तीत जास्त प्रकारे चांगलं विचारपूर्वक देण्यात यावं. ह्याप्रमाणेच फक्त तर रियूज पोस्टमध्ये तुम्ही मागे भूतकाळात एखादी पोस्ट तिथे टाकलेली असेल या क्लासला 3 महिने 4 महिन्यानंतर आणि तुम्हाला तीच पोस्ट पुन्हा वापरायची असेल तर तुम्ही रियूज पोस्ट करू शकता. ह्या रियूज पोस्टमध्ये आपण क्लिक करू आणि यामध्ये तुम्हाला दिसेल की तुमचा क्लास कोणता होता, कोणत्या टीचरनी ती क्रिएट केलेली होती आणि क्रिएटेड ऑन वगैरे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्याच्यापैकी तुम्हाला जी हवी ती सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा. यामध्ये थोडासा वेळ लागेल किंवा याच्यात नसेल हे मटेरियल फारसं, कारण थोडंफारच आत्तापर्यंत शेअर झालं. तर तुम्ही याचा वापर स्वतः करून बघा आणि काही डिफिकल्टी असेल तर आपण ती सॉल्व्ह करू नंतर. याप्रमाणे म्हणजे आपले आता ह्या प्रकारातले सगळे गोष्टी हे झाल्या. तर टॉपिक्समध्ये तुम्ही टॉपिकला नाव टाकू शकता पर्टिक्युलर, की जरी मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवत असेल तर मला त्याच्यातला पर्टिक्युलर सबस्टिट्यूशन रिॲक्शन हा पार्ट शिकवायचा आहे. जरी तुम्ही फिजिक्स शिकवत असाल पूर्ण ह्याच्यामधला ॲटॉमिक क्लासिकल मेकॅनिक्स शिकवत असाल तरी त्याच्यातला लॉज ऑफ मोशन्स तुम्ही शिकवतात पहिले 3 असं. इकॉनॉमिक्स जरी शिकवत असाल तर तुम्ही स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स हा टॉपिक त्याच्यातलाही एखाद्या सायंटिस्टचं जे असं इकॉनॉमिक्सची थिअरी तुम्ही टाकू शकता आणि थिअरी ऑफ दिस सायंटिस्ट आणि हा टॉपिक त्याच्यावरती असेल. तसंच पॉलिटिकल सायन्स वगैरे किंवा बाकी सब्जेक्टमध्ये तुम्ही तुमच्या सब्जेक्टनुसार बघू शकता. याप्रमाणे झालं की मग ह्या क्रिएट आणि क्लासवर्कच्या रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आपल्या करून शिकून होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेलं गुगल कॅलेंडर तुम्ही ह्याच्यासाठी वापरू शकता आणि अगदी पुढच्या 1 वर्षभराचं पूर्ण प्लॅनिंग करून ठेवू शकता, प्रोव्हाइडेड की त्या शेड्यूलमध्ये काही अनअवॉइडेबल ऑब्स्टॅकल्स आले नाहीत. किंवा तुम्ही एडिटही करू शकता, जरी आलेच तरी फक्त डेट ते एडिट करायचे राहील. त्यामुळे की जसं आत्ता की मार्चमध्ये माझं काहीतरी प्रपोज होतं पण लॉकडाऊन असल्यामुळे मला लॉकडाऊनमध्ये याचा परिणाम होत नाही, उलटं ऑनलाईन असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना डिरेक्टली तिथपर्यंत पोहोचतं. बट ऑल ऑफ सडन असं होतं की एक्झाम्स पोस्टपोन होण्याऐवजी प्रीपोन झाल्यात. तर प्रीपोन झाल्या असतील तर मग तुम्हाला तुमचं मटेरियल आदल्या दिवशीच्या डेट्सनाच देऊन टाकून द्यावं लागेल, त्या विद्यार्थ्यांवरती लोडिंग पण द्यावं लागेल. ह्या खूप रेअर केसेस आहेत. तर या सिच्युएशन तुम्ही चांगल्या प्रकारे हँडल करू शकता. किंवा तुम्हाला डॉक्युमेंटेशन 17 जुलैपासून पुढेच बनवायचं होतं या सगळ्या क्लास रिलेटेड जे असतो मस्ट पार्ट जो असतो, तर मग तुम्ही 15ला प्लॅन केलेलं सगळं 17वरती रिप्लॅन करू शकता. तर याप्रमाणे तुम्ही याचा वापर नक्की कराल अशी आशा बाळगतो. यानंतर आपण शिकणार आहोत तो ग्रेडचा पार्ट. ग्रेडच्या पार्टमध्ये आपण आता क्लिक करू. यामध्ये सध्या मी काही असाईन केलेलं नाही आहे ग्रेडमध्ये. ओके, मला असं वाटतं ग्रेडच्या पार्ट जाण्या अगोदर विद्यार्थी म्हणून
मी कशा प्रकारे असाइनमेंट सबमिट करावी हे सांगणं आवश्यक आहे. तर त्याला विद्यार्थी म्हणून 2 प्लॅटफॉर्म असतात. एक जर विद्यार्थी तुमचा मोबाईल वापरत असेल त्याचं क्लासरूम ॲक्सेस करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे लॅपटॉप वापरत असेल तर लॅपटॉप आणि ह्या दोन्हीमध्ये बऱ्याचसं साम्य आहे. फक्त ते व्ह्यू करत असताना आपण पोस्ट कशी बघतो ते महत्त्वाचं आहे. तशीच बघतो की पोस्ट इनसाईड जातो आपण त्या पोस्टच्या. तर आपण एका आपल्या नेहमीच्या क्लासरूममध्ये जाऊ की ज्यावरती ऑलरेडी आपल्याला बऱ्याचशा असाइनमेंट्स मी विद्यार्थी म्हणून जॉईन केल्या आहेत, ज्या तुम्ही आत्ता कालची असाइनमेंट म्हणून जॉईन केलेली आहे, कालची असाइनमेंट म्हणून सबमिट केलेली आहे. तर त्यामध्ये मी तुमचा विद्यार्थी आहे. तर मी विद्यार्थी म्हणून गोष्टी कशा बघतो तुम्ही टाकलेल्या, तर त्याचा आपण एकदा आढावा घेऊ. ओके, आता मी साइन आउट न होता काल झूममध्ये डिस्कशन झालं त्याप्रमाणे मी एकाच वेळी 2 जीमेल अकाउंटवरचे क्लासरूम्स नक्की बघू शकतो. जसं की काल झूम डिस्कशनमध्ये डिस्कस झालं होतं की हा इश्यू मला असं वाटत होतं की एकदा प्रायमरी अकाउंट उघडलं की त्याच्यावरती सगळे त्याचे गुगल प्रोडक्ट्स ओपन होतात, पण तसं नाही आहे. मे बी आत्ता अपडेट झाला की नाही माहीत नाही, कारण मी पूर्वी खूप ट्राय करायचो की मी जरी 2-3 जीमेल ॲड्रेस ओपन केले असेल तर रिस्पेक्टिव्ह गुगल फॉर्म्स ओपन व्हावेत किंवा रिस्पेक्टिव्ह गुगल डॉक्युमेंट अँड ड्राईव्ह ओपन व्हावेत. तर त्यावेळी होत नव्हतं, तर आता होतं आहे मात्र. तर मे बी त्यावेळी माझं चुकत असेल काहीतरी किंवा मग आता हे अपडेट झालं असावं. तर मी आता ह्या अकाउंटवरती ऑलरेडी आहेच, इथे दिसतं आहे आपल्याला. मी इथून फक्त अकाउंट चेंज करतो, ऑटोमॅटिकली मला आपला क्लासरूम जो आहे आत्ताचा, तुम्ही जिथे माझे विद्यार्थी आहात तो ओपन होईल. तो माझा अकाउंट आहे टीचर म्हणूनचा. ओके, याप्रमाणे आपण काल बनवलेल्या अकाउंटमध्ये आहोत ICT लर्निंगमध्ये, आणि त्याचप्रमाणे आपण ह्या ठिकाणी एक्सप्लोरिंग ICT टूल्स, जो की तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून जॉईन केला आहे, त्यामध्ये आहात. याप्रमाणे मला इतक्या साऱ्या लोकांनी गुगल क्लासरूम बनवून इन्व्हाइट पाठवले होते आणि मी त्यांचा विद्यार्थी सध्या. हा माझा टीचर म्हणून क्लास आहे, पेज आहे, आणि हे सगळे माझे गुरु आहेत आता सध्या, म्हणजे तसे आहेतच आणि गुरु आहेत. तर यामध्ये मी ह्या पेजला बघितल्यावर बऱ्यापैकी मला आता स्वयं प्लॅटफॉर्मचा फील येतो आहे. तर यापैकी मला सोपं 1 नंबरच घेऊ आपण, सोपं आणि अवघड करण्यापेक्षा. बघू, मोरे सरांचा क्लास. गुड मॉर्निंग सर. आणि या क्लासमध्ये ओके, सरांनी रुब्रिक्स पण तयार करून टाकलीत माझ्यासाठी आणि असाइनमेंट दिलेली आहे. तर या ठिकाणी मी कुठे क्लिक करणार असाइनमेंट सबमिट करण्यासाठी, तर ते आपल्याला शिकायचं आहे. त्या अगोदर आपण विद्यार्थी म्हणून विद्यार्थी काय काय बघतात ते बघू. विद्यार्थी सगळ्यांच्या कमेंट्स बघू शकतात, आणि याप्रमाणे कमेंट्स आहेत. सरांनी स्टडी मटेरियल अगोदर सेल सायकलची PPT टाकली होती. मी अपेक्षित आहे की अगोदर ती PPT टाकणं. तर मी सरांना अगोदर ग्रीट करतो. गुड मॉर्निंग सर. आणि मला जर काही डाऊट्स असतील तर मी याच ठिकाणी तर हे समजून घेऊ आपण. जरी मी गुड मॉर्निंग सर टाकलं असेल तर मला आता हे पोस्ट झाल्यानंतर इथे नवीन प्रश्नासाठी ते टाईप करण्याची आवश्यकता नाही आहे. मला प्रश्न जरी खूप वेळानंतर आठवला असेल तर इथून क्लिक करायचं आणि इथून डिलीटचं ऑप्शन ओपन होतं आहे. ह्या पोस्टला एडिट, म्हणजे सरांनी काय केलं असेल, पोस्ट केल्यानंतर डिलीटचं ऑप्शन ऑफ ठेवलं असेल, तर विद्यार्थ्यांना एडिटचं ऑप्शन ऑन ठेवलं तर ते कॉमेंटमध्ये मे बी मला असं वाटतं की ते एडिट करू शकतील कॉमेंट्स. जसं की मी एका क्लासरूममध्ये एडिट करतो स्वतःच्या पोस्ट वगैरे, त्याप्रमाणे. तर मे बी सरांनी सेटिंग ठेवलेलं नाही आहेत, तसं आपण एडिट इथेही करू शकतो त्या गोष्टींना. तर याप्रमाणे मला इथे क्वेश्चन टाईप, मला माहिती आता की मी डिलीटच फक्त पोस्ट करू शकतो, इथून एडिट करू शकत नाही. तर मग एकच पोस्ट लिहित असताना मी गुड मॉर्निंग बरोबर आणि त्याबरोबर माझा प्रश्नही पूर्ण टाकून देईल. मी खूप साऱ्या चिन्हांमध्ये प्रश्न टाकणं, मग त्या आपल्या टीचरला, मला कळतं की माझ्या टीचरला ते खूप प्रॉब्लेमॅटिक जाईल की नेमका याचा प्रश्न कोणत्या पोस्टमध्ये जातो आहे आणि तुकड्यांमध्ये काय. तो एक पूर्ण प्रश्न समजून घेतल्याचा फील येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही असा टाकून देऊ शकता, एक गुड मॉर्निंग सर अँड आय हॅव अ क्वेश्चन अँड माय क्वेश्चन इज, आणि याप्रमाणे क्वेश्चन तुम्ही पूर्ण टाईप करू शकता. हे तुम्ही कितीही लॉंग करू शकता. तुम्ही बघता इथे, तुम्ही अगदी इथे एखादी लिंक जरी टाकली आणि त्याच्या रिलेटेड सर इथे मला हे असं मिळते वाचण्यासाठी आणि असं आहे, मग त्या लिंक रिलेटेड क्वेश्चन तुम्ही इथे टाकू शकता. तर याप्रमाणे तुम्ही पूर्ण मोठी पोस्ट सरांसाठी टाकू शकता. पण चिन्हांमध्ये टाकण्याऐवजी हे कधीही बरं पडेल. तर याप्रमाणे प्लीज तुम्ही असं करा. वरती काही चुकलं असेल तरी एडिटचं ऑप्शन असेल तर ते बरं होईल, म्हणजे ती सेटिंग आपण ऑन ठेवावी. याप्रमाणे क्लास दिसते आहे, बाकीचे विद्यार्थी दिसत आहेत, सरांचा वेलकम मेसेजेस आणि विद्यार्थी आहेत.
तर याप्रमाणे. ओके, आता सरांनी पहिली असाइनमेंट टाकलेली आहे, तर ह्या असाइनमेंट ग्रीन पार्ट इथे दिसतोय आणि हा गुगल फॉर्म सरांनी टाकलाय. साहजिकच ती असाइनमेंट होऊ शकते कारण सरांनी सेल्फ PPT म्हणजे स्टडी मटेरियल मला प्रोव्हाइड केले. विदाऊट स्टडी मटेरियल मला लगेचच क्विज विद्यार्थ्यांना नाही जात. आता ते जनरली शिकण्यासाठी म्हणून आपण करतो की पहिलेच काहीतरी जे आहे ते मटेरियल टाकतोय. ठीक आहे, तर स्टडी मटेरियल अगोदर दिलं गेलं होतं आणि आता मला 21 सोडवायची जी असाइनमेंटचा पार्ट आहे, तर सरांनी मला रुब्रिक तयार करून दिले. म्हणजे मी काय करणार आता, मी अगोदर रुब्रिकमध्ये सरांनी काय क्रायटेरिया दिलेत मी ते अगोदर अभ्यासून घेणार विद्यार्थी म्हणून, की मला जर क्विज द्यायची असेल ही, तर मी काय नॉर्म्स सेट ठेवले पाहिजेत, मी पंक्च्युएट असलं पाहिजे का, ती असाइनमेंट सबमिट करत असताना मी काय करणं अपेक्षित आहे, की मी काय सरांना मटेरियल प्रोव्हाइड करावं, म्हणजे मग मला सर त्या बेसिसवरती मार्क्स देतील. जसं एखादा केमिस्ट्रीचं एक्सपेरिमेंट असेल तर मग मी त्याच्यासाठी जे काही केमिकल्स वापरणार आहे तर त्या केमिकल्सची सेफ्टी आणि युजर मॅन्युअल्स मी बघितले का, किंवा सेफ्टी मेजर्स बघितलेत का, किंवा त्या केमिकल्सचे काय हजार्ड्स असतात तर ते लिस्ट करून ठेवलेत का, ह्यालाही मार्क्स असू शकतात केमिस्ट्री टीचर्सकडून. त्या विद्यार्थ्याने केमिस्ट्रीचा जर प्रॅक्टिकलचा भाग तो करतो त्यासाठी कोणते ॲपरेटस लागतात, ते ग्रॅज्युएटेड नॉन ग्रॅज्युएटेड असतात का, ह्याचा अभ्यास केला आहे का, ते तुम्ही असाइनमेंटमध्ये मागू शकता. सोल्युशन्स बनवण्याची त्यांनी पूर्वतयारी केली आहे का, जर त्याला 0.01 मोलार असं काहीतरी सोल्युशन बनवायचं असेल तर किती ग्रॅम कोणतं मटेरियल घ्यावं लागलं असेल त्यांनी ते कसं बनवलं असेल, त्याची स्टँडर्ड प्रोसिजर विदाऊट म्हणजे प्रेसाईज थोडंफार होईल. तर या प्रकारचे रुब्रिक्समध्ये क्रायटेरिया असू शकतात. आपण बघू मोरे सरांनी काय क्रायटेरिया आपल्याला. ओके, याप्रमाणे म्हणजे कदाचित ते ऑटो सेंड चुकीन झालं असावं. तर रुब्रिकमध्ये आपल्याला इथे पॉईंट जसं मी तुम्हाला पहिल्या वेळेत सांगितलं तसं मिळेल. म्हणजे विद्यार्थ्याचं काम आहे की अगोदर त्यांनी रुब्रिक बघावं की आपल्याला असाइनमेंट तर द्यायची आहे, बट मी काय फॉलो केलं पाहिजे या ठिकाणी, याप्रमाणे. आणि मग त्यांनी असाइनमेंटवर क्लिक करून असाइनमेंट ओपन करून असाइनमेंट भरायला सुरू करावी किंवा करायला सुरू करावी. किंवा असाइनमेंट तो त्याच्या गुगल डॉक्समध्ये किंवा त्याच्या एका पेपरवरती तो कदाचित लिहू शकतो. म्हणजे जर त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इतकं अप टू डेट नसेल तर तो करू शकतो ते, किंवा तो त्याची वर्ड फाईलमध्ये याच्यामध्ये टाईप करू शकतो आणि ते अटॅच करू शकतो. तर ते अटॅच करण्यासाठीचा जो पार्ट असेल तर तो कसा करायचा तर ते आपल्याला शिकवून घ्यायचं होतं आता. तर ह्या असाइनमेंटला मी सबमिट कसं करणार, तर मी या ठिकाणी क्लिक करणार. मोबाईलमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. या ठिकाणी क्लिक केलं म्हणजे मोबाईलमध्ये तर ही पूर्ण पोस्ट दिसणार नाही, कदाचित हा फॉर्म दिसणार पण नाही. ह्या 2 लाईन दिसतील कदाचित मोबाईलमध्ये, कारण हे काय केलं असतं त्यांनी पेज छोटं करून ठेवलेलं असतं. आपण म्हणतो ना स्क्रीन सिंक करून ठेवलेलं असतं, तर श्रिंक करून ठेवलेलं असतं. फक्त तुम्हाला ते पूर्ण पोस्ट बघायची असेल मोबाईलमध्ये तर तुम्हाला फक्त इथे क्लिक करावं लागतं. त्या ठिकाणी मोबाईलमध्ये तुम्हाला पूर्ण पोस्टही दिसेल. इथे मात्र मला पूर्ण पोस्ट ऑलरेडी दिसते, पण मला इथे पूर्ण पोस्ट आणि मला कशा प्रकारे आन्सर करायचे, या पोस्टसाठी कुणी काय आतापर्यंत आन्सर्स किंवा कॉमेंट्स केलेल्या त्याही दिसतील. मला त्या कॉमेंट्सच्या वरूनही शिकता येईल की मी अजूनही माझी म्हणजे शिक्षकांनी ऑलरेडी जर सांगितलं आहे 2-3 विद्यार्थ्यांना की या प्रकारात चालणार नाही आणि माझ्या असाइनमेंटमध्ये मी सबमिट करत असताना तो प्रकार घेत असेल तर मला माहिती की ती रिजेक्ट होणार आहे सरांकडून. तर मग मी ह्या कॉमेंट सेक्शनमधून शिकून मग माझे अपडेट करू शकतो. तर आता या ठिकाणी प्रश्न सुरू होतो की आपल्याला असाइनमेंट सबमिट कशी करायची. म्हणजे ह्या सिस्टीमला टीचर्सच्या सिस्टीमला त्या टीचर्सच्या गुगल क्लासच्या सिस्टीमला ती ऑटोमॅटिक ग्रेड करता येईल आणि टीचर्सलाही ते सोपं पडेल काम करायला. तुम्ही एक्सेलची शीट असं अटॅचमेंट म्हणून पोस्ट नाही करू शकत. सरांना व्हॉट्सॲप किंवा ईमेल नाही करायचा आहे मला, तर सरांनी जो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला आहे मला हँडओव्हर करण्यासाठी, तर मी हँड बॅक त्यांना ती तशीच करू शकतो. म्हणजे आन्सर्स आहेत, मी माझी आन्सरशीट तशीच हँडओव्हर करणार सरांना त्याच प्लॅटफॉर्ममध्ये. तर याप्रमाणे तुम्हाला दिसतं युअर वर्क असाइन्ड आणि ॲड ऑर क्रिएट. एक तर तुम्ही ॲड करू शकता, तुमच्याकडे रेडी मटेरियल असेल, हँडआउट असेल किंवा तुम्ही ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून जर एखादी नोट्स बनवली असेल एक्सेट्रा, तुमच्याकडे गुगल ड्राईव्हची लिंक असेल तर तुम्ही इथून ॲड करू शकता आणि लगेच क्रिएट करायला घेऊ शकता. तुम्हाला माहिती की याचं काम काही नाही करणार आणि एवढं सांगितलं आहे ना फक्त, मग मी पटपट टाईप करून देतो, आन्सर झाली असाइनमेंट माझी, असंही तुम्ही करू शकता. तर याच्यासाठी 1-2 गोष्टींमधला आपण फरक समजून घेऊ. तर याच्यामध्ये एकतर प्रायव्हेट कमेंट तुम्ही टीचर्सला करू शकता. तुम्हाला असं वाटतं की ह्या पब्लिक कमेंट सरांना नको, सरांना एक पर्टिक्युलर गोष्टी प्रायव्हेट कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याची डिग्निटी मेंटेन राहते असं होतं.
आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्ही जर मोबाईल आणि याच्यातला डिफरन्स घेतला तर मोबाईलमध्ये हे पूर्ण पेज या प्रकारे ओपन होतं. मोबाईलमध्ये मात्र हा जो टॉपिक आहे युअर वर्कचा तो ग्राउंडला म्हणजे बॉटमला येतो या पेजच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या. म्हणजे तर तिथून तुम्ही फक्त जो रूफ लाईक स्ट्रक्चर असतं, हेच असं स्ट्रक्चर दिसतंय डाऊन रूफ, तर ते अप रूफ असतं, त्याला फक्त टॅप केलं की हा पार्ट पूर्ण ओपन होतो. तर हे तुम्ही मोबाईलमध्ये एकदा ट्राय करा, मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. आणि इथून मग आता तुम्ही असाइनमेंट तुमची रेडी असेल. विद्यार्थी, मी आता विद्यार्थी म्हणून असाइनमेंट सबमिट करतोय या प्रकारे. एवढे प्रकार आहेत माझ्याकडे. तर याचपैकी मी काय करू शकतो, मला माझी फाईल द्यायची सरांना. सर म्हणजे मी आता हे रँडमली देतोय सर काहीतरी, तर मला हे फक्त व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओ कंटेंटमध्ये घ्यायचं आहे म्हणून अपलोड मी फाईल इथून करतो. ओके, हे मोठं होईल खूप. ओके, एखादी इमेज टाकून देतो. इमेज असते, तुम्ही यापैकी काहीही टाकू शकता, PDF, वर्ड फाईल, टेक्स्ट, PPT वगैरे काही याप्रमाणे. आणि मी ती अपलोड करणार. त्याच्यानंतर काय दिसतंय बघू आपण. त्याला अपलोड व्हायला ओके, इथपर्यंत समाधान होत असेल तुमचं, म्हणजे सबमिट होत असेल तर ठीक आहे. बट आणखी तुम्ही काही टाकू इच्छित असाल तर टाकू शकता. हे कधी समजा फाईलच मी पुन्हा निवडणार असेल तर याच ठिकाणी मी मल्टिपल गोष्टी टाकू शकत होतो. मी उगाचच ते इन्सर्ट करत बसलो, म्हणजे एक एक तसं न करता आता मी हेट्रोसाईट ओके दुसरी इमेज घेतो, एक टाकून देतो, किंवा 2 गोष्टी घेऊ आपण याप्रमाणे आणि सबमिट करू. 2 गोष्टी एकाच वेळी. इथून ॲड मोर फाईल करू शकता तुम्ही आणि आणखी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊ शकता. इथून एखादं बुक टाकून देऊ शकता. याप्रमाणे ते इन्सर्ट होत राहील. अपलोड करा म्हटलं की ते अपलोड सुरू करेल. अनावश्यक अपलोड करण्याऐवजी जे आवश्यक आहे ते. आता हे जरा वेळ घेईल असं वाटतं, कारण ती हेवी असण्याची शक्यता. मी कॅन्सल करतोय, पण हे पूर्ण होऊ द्या. जसं आपण ईमेल अटॅच करतो त्याप्रमाणे हे पूर्ण ब्ल्यू होईल आणि मग हे अपलोडचं ऑप्शन तुमचं इन्सर्टमध्ये कन्वर्ट होईल कदाचित. मी बघायला देते आणि मग क्लिक करून तुम्ही इन्सर्ट करू शकता. मी आता सध्या क्लिक कॅन्सल करतो. आता जर माझं समाधान झालं असेल तर टर्न इन. आता हे सबमिट झालं. आता हे सबमिट झाल्यानंतर जर मला असं वाटतं की नाही काहीतरी मी गडबड केली आहे, तर तुम्ही पुन्हा अनसबमिट करू शकता. अनसबमिट दिस थिंग. आणि याप्रमाणे पुन्हा इथून क्लिक करून टाका. हेच अनसबमिट करायचं तर कट करून टाकलं आपण ते. इथे मल्टिपल गोष्टी असू शकतात. इथे तुम्ही लिंक प्रोव्हाइड केली असेल, तुमचा व्हिडिओ बनवला असेल यूट्यूबचा एखादा, सरांनी सांगितलं होतं की डेमो करून दाखवायचा आहे, होम सायन्समध्ये डेमो करून दाखवायचा होता त्या गोष्टीचा, आणि ते व्हिडिओ बनवला त्याची लिंक टाकली असेल तुम्ही इथे, गुगल ड्राईव्हची लिंक टाकली असेल, त्याच्यावर मल्टिपल्स गोष्टी तुम्हाला दिसतील अपलोड केलेल्या आहे असाइनमेंटमध्ये. तर त्याच्यापैकी तुम्हाला जी चुकीची वाटते तुम्ही फक्त ती कट करता आणि नंतर ती रिवाईज करता, व्यवस्थित टाकता आणि पुन्हा रिलिंक करता आणि मग पुन्हा तीच प्रोसिजर मार्क ॲज डन हे तुम्ही सगळं आता करू शकता. आणि त्याच्याबरोबर प्रायव्हेट कॉमेंट टाकू शकता की आय हॅव यूज्ड दिस अँड सर प्लीज लेट मी नो वेदर दिस वॉज करेक्ट ऑर नॉट. तर याप्रमाणे क्विज असाइनमेंटला हे झालं. असाइनमेंटला रिस्पॉन्ड कसं करायचं ते. असाइनमेंट टीचर्स म्हणून कशी रेट करायची, तर अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स इथे टाकलेले असल्यामुळे ते क्विजमधलं दिसेल पूर्ण पार्ट. मग सर त्याला घेऊन ते कशी अनालाइज करायची ते सर ठरवतील. म्हणजे टीचर म्हणून तुम्ही ठरवताल की याला कोणत्या कारण सरांनी रुब्रिक दिलेलं आहे आपल्याला. सरांचे नॉर्म्स पिक आहेत. तू वेळेत सबमिट केली 2 मार्क मिळणार आहेत तुला. तुम्ही सांगितलेलं कंटेंटचं MSDS म्हणजे सेफ्टी गोष्टी, केमिस्ट्रीच्या सेफ्टी मटेरियल्स बघितले, सेफ्टी प्रॅक्टिसेस बघितलेले आहेत, तू सेफ्टी मेजर्स घेतले, ते लिहिलं 2 मार्क मिळणार. याप्रमाणे सरांचं सेट आहे. मला फक्त ते नंतर सर ठरवतील मला मार्क देण्याचं. तर याप्रमाणे आपण मागे जाऊ क्लासमध्ये पुन्हा एकदा आणि यातून मी बॅक जातो. एक्सप्लोरिंग ICT टूल्स. आता हे मी माझ्या पेजवरती पोहोचेल. ओके, हे आता आपलं चाललेल्या आहेत गोष्टी क्लासच्या. ठीक आहे, याप्रमाणे आपण ग्रेडिंग करू शकतो. आपण आता आपल्या क्लासचं टीचर म्हणून किंवा स्टुडंट म्हणून तुम्हाला तुमचं ग्रेडिंग कसं दिसतंय ते तुम्ही आता ज्या क्लासवरती माझे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी बघू आपण.
तर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी असाइनमेंट सबमिट केल्या, आता तुम्ही टीचर्सच्या भूमिकेत आहात सगळेच व्हिडिओ बघत असताना. तर याप्रमाणे तुमचे हे विद्यार्थी आहेत सगळे की असाइनमेंट 4 ड्यू आहे, आणखी 8 PM पर्यंत आहे ती. तर याप्रमाणे हे मिसिंग असं दिसतंय कारण मी आता जो तुम्हाला प्रॉपर चॅनल सांगितला त्या प्रॉपर चॅनल थ्रू ना मी मागितलं होतं तुम्हाला किंवा तुमच्या टीचरने मागितलं होतं ना, आता तुम्ही सबमिट केलं होतं, त्यामुळे तुम्हाला ते तसं मिसिंग दिसतंय. बट असं होऊ शकतं इथे जरी मिसिंग दिसत असेल तरी तुम्हाला ज्या चॅनलमध्ये ज्या प्रॉपर चॅनल थ्रू मी तुम्हाला असाइनमेंट मागितली होती तुम्ही ती सबमिट केलेली, मी ज्या मागितलेल्या. पण या सिस्टीमला हे रेकग्नाईज होत नाही. ह्या सिस्टीमला असं रेकग्नाईज होतं की तुम्ही असाइनमेंट सबमिटच केली, टर्न इनच झाले नाहीत. टर्निंगचं तुम्हाला ऑप्शन मी दाखवतो. टर्न ऑफ शिक्षकांना कसं कळतं की 65 लोकांना तुम्ही असाइनमेंट दिली होती आणि त्याच्यापैकी खूप कमी लोक टर्न इन झालेत किंवा सगळे झालेत का, तर हे मी तिथे दाखवतो तुम्हाला त्या याच्यामध्ये झालं की. तर ह्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचा पूर्ण परफॉर्मन्स असाइनमेंटचा दिसतो इथे. याचप्रमाणे तुम्हाला क्विजचा दिसेल की कसं आहे. याप्रमाणे तुम्ही यांना इथे मार्क्स देऊ शकता. मार्क्स किती देणार, 100 आपल्याला जर ती असाइनमेंट 1 होती, हां ती असाइनमेंट सगळ्यांनी ईमेल सरांनी पाठवला होता. असाइनमेंट 2 मधले सरांनी मला स्वतः गुगल पाठवला सरांनी गुगल फॉर्म दिला होता. असाइनमेंट 3 मध्येही मी 80 मार्क्स, कारण मला ते असं वाटतं की गुगल क्विजमधला रुब्रिकचा पार्ट मला एम्प्टी वाटला होता. एक टीचर म्हणून म्हणजे मी आता ह्या भूमिकेत जातोय सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. तर अशी मी मार्क्स कमी त्या बेसिसवरती केले किंवा मी तिथं माझा रुब्रिक ठरवलेला असेल की जर मी अशा प्रकारात असाइनमेंट्स स्वरूपात गुगल क्लासरूम तयार करून मागितला होता तर तो कशा प्रकारे दिला आहे. आणि आजच्या असाइनमेंट्सचा तर तो सॉरी असाइनमेंट 3 वेगळी होती, असाइनमेंट 3 वेगळी होती. ही असाइनमेंट 4 सरांनी सबमिट केली, खूपच अर्ली. तर त्याची इथे 80 मार्क्स आहेत. असाइनमेंट 3 मी बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल क्लासरूम रिलेटेड गुगल फॉर्म रिलेटेड क्विज तयार करायचा होता. क्विज हे सरांनी सबमिट केलेलं आहे 100. तर याप्रमाणे मी मार्क्स देत आलो आहे. तर याप्रमाणे रुब्रिक्सला मी मार्क्स कमी नाही करू शकत कारण रुब्रिक्स मी विचारलंच नव्हतं. सरांनी उलटं ते एक्स्ट्रा दिले तर मी उलटं बोनस मार्क द्यायला पाहिजे होते. ओके, रुब्रिक्सचा पार्ट मला असं आठवते की मी विचारलं नव्हतं असाइनमेंटमध्ये 4थ्या. मी जनरल फक्त प्रत्येकाची एक लिंक पाठवा वगैरे मागितलं होतं. ठीक आहे, सरांनी बरंचसं मटेरियल टाकलं आहे. तर याप्रमाणे असं आहे, सगळ्यांनाच ही असाइनमेंट अशा प्रकारे दिसते. तर आता याच्यातली मला पर्टिक्युलर एक असाइनमेंट घ्यायची आहे. 1 नंबरची असाइनमेंट घेतो आणि तुमच्या सगळ्यांना मी म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसं या पहिल्या असाइनमेंटसाठी मार्क्स देता, तुम्ही इथे सगळ्यांना मार्क्स देऊ शकता जे टर्निंग झालेत आणि तुम्हाला सगळ्यांच्या रिस्पेक्टिव्ह त्या पण दिसतील कमेंट्स अटॅचमेंट्स. तर इथून क्लिक केलं, ओके बोडके मॅडम मी काय काय सबमिट केलं आहे ते मला सगळं इथं माहिती कळतं आहे. मग मी ह्याच्या ॲनालाइज करणार, आपण याला क्लिक करू. ओके, फोसाईल डॉक्युमेंट. आणि याप्रमाणे ती पोस्ट आपण सबमिट केलेली आहे. एक मिनिट, नॉईज पॉल्युशनवरती आहे. तर इथून काय करू शकता तुम्ही, ओके लेआउट, थीम, बॅकग्राऊंड, पोझिशन हे सगळं PPTचा पार्ट आहे मॅडमने जो पाठवला आहे तो. याप्रमाणे असाइनमेंट आहे. हां, जर मला ही असाइनमेंट, ओके एक मिनिट फक्त, या ठिकाणी तुम्ही आणखी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करू शकता ह्या क्लिक करून की तुम्हाला जो ज्या फॉर्मॅटमध्ये हवं आहे त्या फॉर्मॅटमध्ये येत आहे का. तर हा पार्ट आहे इथं सिलेक्ट झालेला. तर नेक्स्ट PPT आहे, ही नेक्स्ट PPT आहे. आणि त्यानंतर तुम्ही याला हे करू शकता, म्हणजे मार्क्स इथं तुम्ही रुब्रिकनुसार मार्क देऊ शकता, किती रुब्रिक्समध्ये तुम्ही त्याला देत आहे. तर या प्रकारचे मार्क्स कोणत्या कॅटेगरीत जाऊन पडेल हा हे कळतं तुम्हाला की तुम्हाला याला 4 मार्क देता आले तर तुम्ही त्या ती असाइन केलेली कॅटेगरी असेल 10 out of 4 मीन्स 40%चा कॅटेगरी. तर मला ती अप टू द मार्क्सपर्यंत वाटली तर मी त्याला 8 मार्क, आणि एक्सलंट वाटली तर मी त्याला 100 मार्क्स देऊ शकतो. प्रायव्हेट कॉमेंटमध्ये मी त्याला तर ग्रीट करू शकतो, त्याला मी कॉम्प्लिमेंट देऊ शकतो की गुड, वेल डन, यू डिड अ लॉट हार्ड वर्क. पण त्याने ॲव्हरेज थोडंसं केलं असेल, देअर वॉज अ स्कोप, यू कॅन इम्प्रूव्ह ऑन. याच्यामध्ये यू नीड टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट दॅट थिंग. आणि याच्यामध्ये इट वॉज व्हेरी ॲव्हरेज, यू नीड टू वर्क हार्ड. निगेटिव्ह नाही, बट त्याला पुढे घेऊन येणारी एखादी टाकू शकतो आपण कॉमेंट त्याच्यामध्ये.
तर याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. यामध्ये तुम्ही स्पेल चेक वगैरेही सिलेक्ट करून वापरू शकता. त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर तुम्हाला स्पेल चेक करायचं असेल तर स्पेल चेक वापरू शकता. तर याप्रमाणे आहे. हे बनवतानाच आपणच स्पेल चेक वापरतोय, त्याच्यामुळे इथे स्पेल चेक करण्याची किंवा याची आवश्यकता राहत नाही. गुगल डॉकमध्ये ते ऑप्शन हँडी आहे खूप. तर याप्रमाणे ह्या मार्क्स आहेत. तुम्ही याला एक ऑप्शन्स काय आहेत, रिटर्न दिस सबमिशन, रिटर्न करू शकता की हे नाही बाबा खूपच ग्रेड कमी होते, तू रिटर्न घे. आणि रिटर्न मल्टिपल सबमिशन्स ते नंतर बघू आपण. रिटर्न सबमिशन, दिस पर्टिक्युलर सबमिशन मी रिटर्न करू शकतो. नॉट रिटर्न ॲट, रिटर्न नाही करणार आहे मी, ह्याला ग्रेड करून देणार आहे आणि हे काय असेल ते करून पोस्ट करून सबमिट करून घेणार असेल, म्हणजे स्वतःकडे ठेवून घेणार असाइनमेंट. तर हे झालं त्याच्याप्रमाणे. इथून मला मागे जाण्याची आवश्यकता नाही. इथे तुम्हाला नॅव्हिगेशन पॅनल दिलेलं आहे, इथून पुढे जाऊ शकता तुम्ही. ही मिसिंग वाटते आहे, नेक्स्ट मिसिंग 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 मिसिंग. ओके टर्न इन, ॲटलिस्ट गायकवाड सर टर्न इन बट नॉट सबमिटेड एनिथिंग. ओके 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 देयर मे बी अ लॉट. बिकॉज ऑफ दिस criteria I said no one turn in. Let's go back. इथून तुम्ही याला मोठे करून हे वापरू शकता. कॉमेंट बँक, तर कॉमेंट बँकमध्ये ओके यातून तुम्हाला ते शिकवत आहे पहिल्याच वेळी. कॉमेंट बँक सिलेक्ट ॲड टू कॉमेंट बँक आणि ओके त्याप्रमाणे तुम्ही येथे कॉमेंटही त्या व्यक्तीला करू शकता. ग्रेडिंग तुम्हाला पॅटर्न तो दाखवता येईल ना. तुम्ही हे येऊन इथे सबमिट करू शकता बऱ्याचशा गोष्टी आणि ग्रेड असाईन करून इथे मार्क देऊन पोस्ट करून टाका. पण रिटर्न करायचे असेल तर हँडी ऑप्शन आहे, लगेच रिटर्न होऊन जाते. याचप्रमाणे नेक्स्ट 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 नेक्स्ट. ओके, तर मला असं वाटतं इथपर्यंत असाइनमेंटचा पार्ट सगळ्यांना नक्की येईल. मी आता हा ब्लॉक करतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आता तुमची कल्पकता, याला मार्क देत असताना रुब्रिक्सनुसार तुम्हाला अप टू द मार्क वाटते का, की ह्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट अपलोड एनी डॉक्युमेंट दॅट रिफ्लेक्ट एनी अचिव्हमेंट, हे मी त्याला म्हणजे की आपण जसं म्हणतो बोनस मार्क देऊ, चला तू ॲटलिस्ट तुझी नाही, पण तू काहीतरी ह्या काळामध्ये वेगळं काहीतरी करत होतास, की जसं आठवडाभर एखादा स्पोर्टला पर्सन जाऊ शकतो तो, की त्याला नाही जमले ते असाइनमेंट द्यायला, तर त्याला फिजिक्सचा एखादा प्रश्न देण्याऐवजी आपण त्याला म्हणू शकतो की तुझ्या काहीतरी डिटेल्स रिफ्लेक्ट करणार, अचिव्हमेंट करणार काहीतरी अपलोड कर, मी तुला त्या बेसिसवरती ग्रेड देऊन टाकतो. असं नाही की तू फिजिक्सचीच असाइनमेंट सबमिट करून मी तुला ग्रेड देईल, कारण हे समजून घेण्याची गोष्ट आहे की तू त्या कोणत्या तरी अचिव्हमेंट जी की सगळ्यांच्याच एक गौरवाचा भाग बनणार असते, तर ते तुम्ही टाकलं की त्यालाही तुम्हाला मार्क देता येतील. त्याला एखाद्या सिंगिंग चांगलं येत असेल तर तेही तो करू शकतो. आणि ते असाइनमेंट्स ग्रेड टीचर्सला फुल इथे लिबर्टी आहे की त्याला ग्रेड करायचं असेल तर त्यांनी टाकलेल्या असाइनमेंटवरतीच त्यांनी ग्रेड करावं, की समोरच्याचा एकूणच परफॉर्मन्स म्हणजे सगळ्याच फील्डमधला ते बघून त्याला ग्रेड करावं, तर तसं तो टीचर्स करू शकतो. ओके, आता आपण सगळं ऑफ करू, हे इथं तुम्ही होतात त्यावेळी, आणि इन्स्ट्रक्शन्समध्ये बघू आपण. इन्स्ट्रक्शन्स ह्या सगळ्या आपण दिलेल्या असतील त्यांना, हेच असाइनमेंट इथे आपण एडिट करून सरांनी टाकलेलं असेल मटेरियल बरंचसं ते मिळून जाईल. ओके, आणि एकाच लुकमध्ये तुम्हाला लगेच कळून जाईल की कोणी सबमिट केले काय, आणि आपण तिथून लगेच अटॅचमेंट ओपन करून हे करू शकतो. गायकवाड सरांनी एक सर्टिफिकेट सबमिट केलेलं होतं, कदाचित तिथे अपलोड व्हायला वेळ लागला असेल. आपण बघू, टर्निंग लेट आहे. ओके, हां अपलोड व्हायला वेळ लागला, तर इथे ते क्लिक करून आपण ओपन करू. इथे सरांनी प्रॉपर चॅनल थ्रू मला कॉमेंटही केले प्रायव्हेट कॉमेंट सेक्शनमधून. इथे मिसिंग दाखवत आहे, इथे मिसिंग दाखवत आहे, बघावं लागेल सरची कालची. ओके ओके, पण ठीक आहे, तुम्ही सबमिट केले सर, मला मिळाले, नो आय गॉट इट. मी सरांना रिप्लाय करू शकतो, डोंट वरी आय गॉट इट. इफ स्टिल यू सी मिसिंग म्हणजे मला मिसिंग असं म्हणायचं आहे की मिसिंग हा मेसेज, त्याच्यामुळे मी ती इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाटा डबल मिसिंग मेसेज विल सी अँड विल ट्राय टू रिझॉल्व. मी आता हे फेसबुक किंवा व्हॉट्सॲपच्या कॉमेंटसारखं टाईप केलं आहे, प्लीज थोडं फक्त अंडरस्टँड करा, व्हिडिओ मोठा होईल नाही तर.
व्हॉट्सअप पोस्ट मी सरांना कॉमेंट करू शकतो. बरं झालं आपण इथे आलो, कारण आता विद्यार्थ्यांना तुम्ही कसं मागं बॅक कॉमेंट करू शकता हे आपल्याला मला दाखवता आलं तुम्हाला. व्हेरी गुड. तर याप्रमाणे मी सरांना मार्क देऊ शकतो, कारण सरांनी मला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली. थँक्यू सो मच गायकवाड सर. आणि याप्रमाणे 100/100 मी सरांना दिले. आणि बस आता मी ह्या कॉमेंटमध्ये टाकलं की गुड नो एक्सलेंट, तर ते होऊ शकतं एक्सलेंट आणि पोस्ट करणार. व्हेरी गुड. माझ्या ह्या विद्यार्थ्यांनी मला ते दिले, तर मी ते त्यांना तसं प्रकारे पोस्ट केलं. आणि मी हे डाउनलोड करूनही गुगल ड्राईव्हला टाकू शकतो, गुगल ड्राईव्हवरती घेऊ शकतो. किंवा हे सर्टिफिकेट मला आता असं आहे की आपल्या कॉलेजची अचिव्हमेंट म्हणून लावायचं असेल, ठेवायचं असेल, डिपार्टमेंटची अचिव्हमेंट, आपण ते प्रिंट करून करू शकतो. याप्रमाणे आपण असं करू शकतो. या प्रकारेच धर्माधिकारी मॅडमचेही असाइनमेंट आहेत. तुम्ही याप्रमाणे सगळ्या असाइनमेंट्स चेक करा. इथून क्लिक करू, असाइनमेंट ओपन करू, अप टू द मार्क आहे. ओके सरांनी, ओके मॅडम मी ड्राफ्ट पाठवला. नाईस, मॅडमने हा फॉन्ट वगैरे चेंज केला आहे. बेस्ट, थँक्यू सो मच मॅडम. हेही आपल्याला कॉमेंटमध्ये ह्याही आपल्याला ग्रेड करता येईल, कारण काहीतरी सबमिट करायला सुरू झालं हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. कारण आता ह्या प्लॅटफॉर्मचा जितका जास्त एक्सटेन्सिव्हली वापर करू आपण, तितकंच सार्थकी हे सेशन लागेल असं मला वाटतं. तर याप्रमाणे मार्क्स टाकून द्या, ते रुब्रिक्सचे मार्क्स ऑटोमॅटिकली. कॉमेंट मी एक्सलेंट टाकेल, एक्सलेंट स्टुडंट्स ऑफ एक्सलेंट टीचर डिझर्व एक्सलेंट कॉमेंट होईल. सो पोस्टेड. ग्रेडिंग सिस्टममध्ये तुम्ही ही आणखी ट्रायल अँड एरर या प्रकारे करत राहा की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना किती इनोव्हेटिव्हली, किती त्याला आपण असं टेम्प्ट करू शकतो की या प्लॅटफॉर्मकडे तो वळेल आणि त्याला ते खूप सोपं पडेल, आपल्यालाही खूप सोपं पडेल. आणि एक आनंददायी प्रक्रिया टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन, जसं की युनिव्हर्सिटीचे पेपर जाऊन ते तपासणं तिथे. तर पर्सनली मला असं वाटतं की कधी कधी खूप असं म्हणू नये, बट तो ताण येतो कधी कधी. बट ठीक आहे, आपण ते करणं आवश्यक आहे. कारण त्यापेक्षा त्या कम्पॅरिझनमध्ये जर मला असाइनमेंट कुणी या स्वरूपात देत असेल आणि मला त्या चेक करायच्या असतील, तर मी 1000 पर डे करू शकेल कदाचित. तर याप्रमाणे आपण करू शकतो. चलो विल गो बॅक टू ओरिजिनल. तर या प्रकारे मला असं वाटतं की गुगल क्लासरूम रिलेटेड जेवढे काही ॲस्पेक्ट्स होते की जे आपल्याला एक्सप्लोअर करायचे होते, तर ते आपण करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आता स्ट्रीम करता येतं, स्ट्रीममध्ये पोस्ट करता येतं, क्लासवर्क्स तुम्हाला आता असाईन करता येतात. क्लासवर्कमध्ये तुम्हाला ते सगळे टॉपिक्स, पॅरामीटर्स वापरता येतात. पीपल तुम्हाला कळता येतात. आता ॲड कोण झालं इथे दिसतंय की अजूनही देशमुख मॅडम ज्या आहेत त्या नाही जॉईन झालेल्या आहेत. जर मी त्यांना इन्व्हाइट पुन्हा एकदा पाठवू शकतो रिमाइंडर, तर मी आणखी लोक शोधू शकतो की जे नाही जॉईन झालेत. याप्रमाणे जोगदंड सर मला इथे दिसतंय की ते जॉईन झालेत, पण इथे त्यांचा ईमेल ॲड्रेस, म्हणजे मी ज्या ईमेल ॲड्रेस थ्रू त्यांना कम्युनिकेट केलं होतं त्या ईमेल ॲड्रेसला थ्रू त्यांना माझा क्लास जॉईन करायचा नव्हता. त्यांनी एक सेपरेट अकाउंट बनवलं होतं आणि ते त्यांनी वापरलं. कदाचित असंही असू शकतं की त्यांनी ईमेल थ्रूच रिस्पॉन्ड केला, पण ईमेल ॲड्रेस दुसरा वापरला. त्यांनी हे ओपन करून फक्त मेसेज बघितला आणि मे बी कोर्स कोड वापरला असेल व्हॉट्सॲपवरती किंवा इतर मीडियमवरती शेअर झालेला आणि जॉईन झालेत, असं होऊ शकतं. बट मला जर फक्त त्या 2 लोकांना रिमाइंड करायचं आहे, पुन्हा बाकीच्यांचं मला वेगळ्या मार्गाने ते जॉईन झालेत असं कळतंय, तर मग यांना मी सिलेक्ट करणार दोघांनाही. आणि ॲक्शन त्याच्यावर काय घेणार मी, तर ईमेल करणार मी त्यांना की रिमाइंड करणार की प्लीज तुम्ही जॉईन व्हा. ॲटलिस्ट रिकॉल, ॲटलिस्ट तुम्ही कॉल करूनही विचारू शकता किंवा ॲटलिस्ट तुम्ही ईमेल पाठवू शकता रिमाइंडर त्याला. तर बघू आपण, मेल ओपन होतोय. फक्त इथे तुम्हाला ऑलरेडी ते येतात, त्याच्या कॉपीज तुम्ही ते वरती येऊ शकता टूमध्ये. पण हे प्रॉपर आहे की तुम्हाला ब्लाइंड कॉपीज त्या दोघांनाही जात आहेत. एकाचं दुसऱ्याला कळता कामा नाही की कोण कोण क्लासमध्ये भविष्यात जॉईन होतं. याप्रमाणे सब्जेक्ट टाकू शकता, रिमाइंडर इथे टाकू शकता, रिमाइंडर आणि याप्रमाणे पूर्ण मेल कंपोज करा पुन्हा एकदा. आणि हा मेल जाईल तर तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. ऑटोमॅटिकली अटॅचमेंट तर ती जाईलच. मेल करत असाल तुम्ही तर त्याच्यावर अटॅचमेंट ती जाईलच की हा त्याच्या थ्रू आला आहे तुम्हाला. आणि ते अपील करू शकता, आय हॅव सेंड दिस मेल अँड इफ यू आर इंटरेस्टेड देन प्लीज जॉईन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि मग तो जॉईन करायला शेड्यूल करून ठेवा. तुम्हाला माहिती आहे की आत्ता जरी पाठवला तरी त्याला नोटिफिकेशन त्यावेळी मिळेल किंवा नंतर पाठवू शकता तुम्ही, त्याला शेड्यूल करू शकता, पाठवू शकता. या दोन्ही गोष्टी तुम्हाला ज्या सुटेबल होतील त्या करा. लिंकही तुम्ही पुन्हा कोर्स कोड इथे टाकून देऊ शकता. सपोज त्याला ईमेल थ्रू ॲसेस करण्यावर असेल तर कोर्स कोड टाकून द्या इथे, मग त्याला एक तो त्या थ्रू जॉईन करेल.
ओके, याप्रमाणे आपण मेल पाठवूनही आपल्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करू शकतो. एखादा विद्यार्थ्याला असं वाटतं की आता ह्या मेलवरून आता ॲक्टिव्हिटी होणारच नाही आहे, हा एक ईमेल आहे की तलत खान मॅडमचा आणि जोगदंड सरांचा, कारण ते नकोच आहेत, तर त्यांना ते ईमेल थ्रू आपण रिमूव्ह करू शकतो त्या पार्ट थ्रू, की भविष्यात न चुकून जॉईन नको डबल अकाउंटवर असं, आणि रिमूव्ह करून टाकणं. बस याचा वापर आपण करू शकतो. याप्रमाणे आपण ग्रेडिंग आणि जवळजवळ सगळे पार्ट आपण आता शिकलो आहे. तर ह्या सगळ्या पार्ट्सना वापर करा आणि गुगल क्लासरूम असाईन केल्यानंतर मी जर तुमच्या असाइनमेंटला उत्तर देऊ शकलो तर आजच्या टॉपिकमध्ये मला असं वाटतं की असाइनमेंटची आवश्यकता नाही. आता तुम्हीच मला ग्रेड दिला की मला कळेल की मी असाइनमेंट सबमिट करू शकलो का, आणि मला ग्रेड दिला म्हणजे मला हे कळेल की तुम्ही ग्रेडचं सिस्टम समजून घेतली आहे का. म्हणजे आता तुम्ही मला ज्यावेळेस ग्रेड द्याल तोच तुम्ही मला इव्हॅल्युएट कराल, हेच तुमचं स्वतःचं इव्हॅल्युएशन असेल, सेल्फ इव्हॅल्युएशन असेल. तर आजची असाइनमेंट नाही आहे काहीच, आणि आजचा टेक्स्टही नाही आहे, कारण मी बऱ्याचदा व्हिडिओ मोठा असल्यामुळे बऱ्याचदा त्यामध्ये बोलून घेतो. तर याप्रमाणे आपलं गुगल क्लासरूम रिलेटेड जे काही काम आहे ते सगळं काही आपण या तुमचं स्टॉप करू, आणि पण त्याला ह्या आत्तापुरतं स्टॉप करतोय शिकवण्याचा. पण शिकण्याची प्रोसेस गुगल जसं जसं अपडेट होत आहे, ICT टूल्स जसे अपडेट होत आहेत तसं आपण आणखी लाईव्हली होतोय, आणि तितकं टीचिंग लर्निंग प्रोसेस आणखी इफिशियंट होत चाललं आहे, आणि टीचरही तितकी इफिशियंट होत चालले आहेत. तर मला आशा आहे की तुम्ही गुगल क्लासरूमवरती भविष्यातही लेक्चर तुमचं टीचिंग नक्की कराल, कंटिन्यू कराल. तर याप्रमाणे हे सगळं आपण शिकलो आहे. तर यानंतर फक्त मी आत्तापर्यंत जे झालेल्या असाइनमेंट्स कशा दिसतात त्या तुम्हाला तुमच्या पूर्ण पेजवरती कसा तो मी तुम्हाला अगोदर स्वयंसारखा लूक दिसतोय असं सांगितलं आहे. म्हणजे तर स्वयंसारखं ते तुम्हाला संपूर्ण असाइनमेंट्स तिथे संपूर्ण लोकांचे आलेले इन्व्हाइट्स तुम्हाला दिसत आहेत. तुमच्याकडे भरपूर 10, 15, 20 कदाचित सगळ्या लोकांनी टाकलं तर 64पर्यंत मला इन्व्हाइट्स असतील ॲज अ स्टुडंट म्हणून. तर 64 डिफरंट प्रकारचे सब्जेक्ट्स मी एकाच ईमेल ॲड्रेसवरती शिकतोय किंवा अभ्यासतोय किंवा क्लास जॉईन करतोय. तर हे खूप मोठं असं आहे की एका ठिकाणीच आपल्याला हे सगळं काही मिळतं आहे. तर मी आपल्याला रिक्वेस्ट करेन की आपण या सगळ्या गोष्टी एक स्वतः ट्राय करून नक्की बघा या गोष्टींना, कारण तुम्ही शिकवणार आहात तर तुम्ही तुमचा फील शिकवण्याचा पर्सनली घेऊ शकता. याच्यामध्ये एकमेकांचं सहाय्यता नक्कीच घ्या, पण स्वतः या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा. तुम्ही स्वतः कराल तरच ते तुम्हाला चुकाल आणि शिकाल या प्रकारचं होईल. सो थँक्यू सो मच. तुम्ही इतका वेळ देताय रोजचा आणि या सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताय. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि आपण 8 तुमची आजची असाइनमेंट 8 वाजता सबमिट करण्याची आहे. तर त्यामध्ये तुम्ही जर तोपर्यंत सबमिट केलेल्या लोकांनी जर मला ग्रेड दिले मी काही सबमिट केल्यानंतर, तर आपल्याला ते गुगल झूम डिस्कशनमध्ये सांगता येतील की याप्रमाणे मला ग्रेड मिळाले. तर थँक्यू सो मच फॅकल्टी मेंबर्स, आणि थांबतो.